नमस्कार. मी रोहन धालवलकर. इसाबनीती चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही इसाबनीतीच्या माजी माणसाला किंवा छापागाटा ह्या सर्वच कार्यक्रमांना उदंड असा प्रतिसाद दिलात. त्याबद्दल तुमचं आधी खूप खूप आभार. मित्रांनो, आज तुमच्याकडे एक स्पेशल कार्यक्रम मी घेऊन आलो आहे. ते म्हणजे एक्झिट पोल. मित्रांनो, लोकसभाच्या निवडणुका आत्ताच पार पडल्या आणि त्याचे रिझल्ट हे 4 जूनला तुम्हा सर्वांनाच पाहायला, ऐकायला, बघायला मिळणार आहेत. परंतु त्याआधी सर्वच चॅनल आपापल्या पद्धतीने एक्झिट पोल तुमच्यासमोर सादर करत आहे. मग ते देशातले असतील, राज्यातले असतील, शहरांमधले असतील. मित्रांनो, मागचे 20-25 दिवस आमची संपूर्ण टीम एक्झिट पोलवर काम करते. ग्राउंडवर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? लोकांना काय म्हणायचं आहे? लोकांनी कोणाला निवडून देण्यासाठी आपलं वोटिंग केलं आहे? जातीय, धर्मीय, वेगवेगळ्या स्वरूपात तिकडची जिओग्राफी काय म्हणते? 2009ला काय त्याची परिस्थिती होती? 2015ला काय? 14ला काय होती? किंवा 2019ला काय परिस्थिती होती त्या लोकसभा विभागाची? हे आज तुमच्यासमोर मी मांडणार आहे. मुळात आपण पाहायला गेलं तर सर्वच जण देशभराच्या एक्झिट पोलवर काम करतायत. परंतु आपण सुरुवातीला मुंबईचा राजा कोण ह्याच्यावर काम करणार आहोत. तर आजचं जे आपलं एक्झिट पोल आहे, फक्त मुंबईच्या 6 विभागांसाठी तुमच्यासमोर मी रोहन धालवरकर घेऊन येतोय. तर बघूया मुंबईचे एक्झिट पोल इसाबनीतीच्या माध्यमातून. तर मित्रांनो, सुरुवात करायची म्हटली तर आपण उत्तरेकडे जाऊ, म्हणजेच मुंबई नॉर्थ. तर मी एक डेटा आम्ही प्रसिद्ध केला आहे. तो लक्षात येतोय, की ह्या ठिकाणी मुंबईच्या नॉर्थमध्ये साधारणपणे दोघांमध्ये खूप मोठी चुरस दिसते. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल पियुष गोयल हे जे भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते आणि त्याचबरोबर भूषण पाटील जे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. तर तुम्हाला त्याच्या आधी साधारणपणे कोणकोणत्या प्रकारचे विभाग येतात हे तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे. त्यात बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली, चारकोप, मालाड यांसारखे ठिकाणं ह्या पूर्ण कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये साधारणपणे आमदार जे काम करतायत त्यामध्ये सुनील राणे बीजेपीचे, मनीषा चौधरी बीजेपीच्या, प्रकाश सुर्वे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे, अतुल भाटकरकर बीजेपीचे आहेत, योगेश सागर आहेत जे बीजेपीचे आहेत, अस्लम शेख. तर तुम्हाला एक साधारण लक्षात येईल, की ही जी असेंब्ली हा जो सेगमेंट आहे पूर्ण, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात यायला हवी. ती म्हणजे साधारणपणे इथे बी-जे-पीची नेहमीच पारडं जड राहिलेलं आहे. याचं कारण तुम्ही जर 2019 मध्ये पाहाल, तर गोपाल शेट्टी इथून 7,06,678 मतांनी जिंकून आले होते. म्हणजे साधारणपणे 71% वोटिंग त्यांना मिळालं होतं बी-जे-पीच्या गोपाळ शेट्टी यांना. आणि त्यांच्या विरोधात उर्मिला मातोंडकर होत्या, ज्या अभिनेत्री आहेत. त्यांना 2,41,000 मतं मिळाली होती. ते 24% साधारण मतं होती. तर 2019चं साधारणपणे बी-जे-पीने ती स्वाईप मारली होती. त्याच्यानंतर त्याच्या आधी जर 2014ला मंगाल तेव्हा पण गोपाल शेट्टी 6,64,000 जिंकून आले होते. त्याच्यासमोर संजय निरुपम होते, जे 2,17,000 मतं मिळाली होती. आणि 2009 साली मात्र संजय निरुपम जे काँग्रेसचे त्यावेळेचे होते आणि राम नाईक बीजेपीचे, तेव्हा अगदी अटीतटीच्या लढतीमध्ये एक 4-5 हजाराच्या मतांनी तेव्हा संजय निरुपम जिंकून आले होते. तर एक लक्षात घ्या, हा जो विभाग आहे, जो आमच्या टीमने एनालिसिस केला, तर इथे गुजराती, मारवाडी हा खूप मोठा समुदाय आहे. बोरिवली, कांदिवली, मालाड ह्या विभागांमध्ये. त्यामुळे साधारणपणे गुजराती, मारवाडी हे मतदान खूप मोठ्या स्वरूपात होत असल्यामुळे इथे नक्कीच यावेळेस पियुष गोयल साधारण 5,00,000च्या मताने जिंकून येतील असं आमचं ओव्हरऑल एनालिसिस सांगतं. आणि आम्ही ग्राउंड रिपोर्टवर जेव्हा गेलो तेव्हा लक्षात आलं, की ह्यावेळेस बोरिवली, मालाडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे. त्यामुळे पियुष गोयल हे एकतर्फी हा विजय खेचून आणतील यात शंका नाही. तर हा झाला विषय मुंबई नॉर्थचा. आता आपण दुसरीकडे वळूया, ते म्हणजे मुंबई नॉर्थ वेस्ट. आता मुंबई नॉर्थ वेस्ट म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल, की जोगेश्वरी ईस्ट येतं. दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी वेस्ट, अंधेरी ईस्ट हा संपूर्ण भाग मुंबई सर्वमचा. इथे साधारणपणे शिवसेनेचे
रवींद्र वायकर, सुनील प्रभू, विद्या ठाकूर, भारती लवेकर बीजेपीच्या, विद्या ठाकूर बीजेपीच्या, अमित साटम बीजेपीचे, ऋतुजा लटके उबाटा सेनेचे, हे सर्वजण कार्यरत आहेत. आणि तुमच्या एक लक्षात येईल की यावेळेस रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यामध्ये डायरेक्टली लढत आहे. तर साधारणपणे तुम्ही म्हणाल तर 1999 ला साधारणपणे सुनील दत्त इथून निवडून आले होते. 2004 ला काँग्रेसचे सुनील दत्त निवडून आले होते. त्याच्यानंतर मग इथून प्रिया दत्त निवडून आलेले आहेत. 2009 ला गुरुदास कामत निवडून आलेले आहेत. 2014 ला जे आता अमोल कीर्तीकर आहेत त्यांचेच बाबा म्हणजे गजानन कीर्तीकर इथून 4,64,000 मतांनी म्हणजे 51% मतांनी निवडून आले होते 2014 ला. आणि त्याच वेळी त्याच्यानंतर 2019 ला पुन्हा गजानन कीर्तीकर इथून निवडून आले होते. सो साधारणपणे एक लक्षात घ्या की इथे कीर्तीकर फॅमिलीचा एक वेगळा भाग आहेच. परंतु जर तुम्ही म्हणाल काँग्रेसच्या संजय निरुपमला त्यावेळेस 3 लाखाच्या वर मतं मिळाली होती. आणि यावेळेस मात्र ही जी लढत आहे ती अमोल कीर्तीकर आणि रवींद्र अ, वायकर ह्यांच्यामध्ये आहे. आणि इथे लक्षात येत आहे की साधारणपणे हा जो मुंबई नॉर्थ वेस्टचा एरिया आहे तिथे दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी ते नॉर्थ इंडियन्स म्हणजे नॉर्थ साईडची खूप लोक राहत असल्यामुळे आणि अमराठी भाषिक आणि इतर भाषिक लोक जास्त प्रमाण असल्यामुळे आम्हाला लक्षात येत आहे की इथे साधारणपणे नक्कीच अमोल कीर्तीकर हे विजयी होताना दिसत आहेत. परंतु जर इथे दिंडोशी आणि अंधेरी ईस्टवरून जर खूप मोठ्या प्रमाणात जर मतदान वायकरांना झालं आणि जोगेश्वरी ईस्टकडून तर कदाचित हा खूप कमी मार्जिनमध्ये एक साधारण 5 ते 10,000च्या मार्जिनमध्ये वायकर जिंकून येतील. त्यामुळे ही खूपच अटीतडीची लढत होईल ह्याच्याबद्दल शंका नाही आहे. आणि साधारणपणे मात्र आता अमोल जे आहेत कीर्तीकर हे 1 लाखाच्या मताने जिंकून येतील असा साधारण आमचा एकंदरीत सर्वे सांगतोय. तर हे झालं साधारणपणे मुंबई नॉर्थ वेस्टचं. त्याच्यानंतर मुंबई नॉर्थ ईस्ट हा जो भाग आहे तो खूपच इंटरेस्टिंग भाग आहे. तो म्हणजे इथे मुलुंड, विक्रोळी, भांडूप वेस्ट, घाटकोपर वेस्ट, घाटकोपर ईस्ट, मानपूर असा खूप मोठा परिसर आहे. खूप मराठी लोकं इथे साधारण विक्रोळी, भांडूप वेस्ट, भांडूप ईस्ट मध्ये राहतात. परंतु त्याचबरोबर मुलुंडमध्ये मात्र मुलुंड वेस्टला गुजराती खूप मोठ्या प्रमाणात राहतात. मुलुंड ईस्टला ब्राह्मण खूप मोठ्या प्रमाणात राहतात. आणि त्यामुळे इथे संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा ह्या दोघांमध्ये ही समोरासमोर मोठी लढत दिसते आहे. आणि सरळ सांगायचं झालं तर इथे तसं बघायला तर मिहीर कोटेचा बीजेपीचे ऑलरेडी आमदार होते. सुनील राऊत हे जे उबाटा सेनेचे आमदार आहेत. रमेश कोरगावकर आहेत. राम कदम बीजेपीचे, पराग शाह बीजेपीचे आणि अबू आझमी समाजवादी पार्टीचे जे पण आहेत. त्यामुळे ओव्हरऑल इथे खूप कन्फ्युजन आहे. आणि आम्ही जेव्हा मुलुंडला विचारलं तेव्हा आम्हाला मुलुंड वेस्टवरून सांगितलं गेलं की नक्कीच बीजेपी येईल. बीजेपीला जास्त मिहीर कोटेचांना मॅन्डेट मिळतोय. परंतु विक्रोळीमध्ये मात्र संजय दिना पाटील आणि सुनील राऊतांचा प्रभाव असल्यामुळे तिथे त्यांना मिळतंय. भांडूपमध्ये मात्र पुन्हा एकदा मनसेचा एक वेगळा जोर आहे जो युतीला सपोर्ट देत असल्यामुळे कारण 2009 मध्ये जवळ-जवळ शिशिर शिंदेंनी 2 लाखाच्या वर मतं इथे मिळवली होती. त्यामुळे जर राज ठाकरेंना सपोर्ट देणारे खूप सारे लोक इथे असल्यामुळे तिथे युतीला त्याचा सपोर्ट मिळेल. तर एकंदरीत ह्या सगळ्या ओव्हरऑल उहापोहावरनं घाटकोपरवरून खूप मोठं मतदान झालेलं आहे. मुंबईच्या ह्या मुंबई नॉर्थ ईस्टमध्ये आम्हाला असं वाटतं की मिहीर कोटेचा साधारणपणे जर लक्षात येईल तुम्हाला तर 1,75,000 ते 2 लाख ह्या मतांनी जिंकून येतील असं आम्हाला वाटतंय. आणि त्यामुळे ही लढत थोडीशी आता तरी मिहीर कोटेचा ह्यांच्याकडेच वळताना दिसली आमच्या एक्झिट पोलमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो मुंबईचा भाग आहे तो म्हणजे मुंबई नॉर्थ सेंटर. हा एक वेगळाच भाग आहे. जेव्हा आत्ताची जी जर तुम्ही ही लढत बघाल तर ती साधारणपणे प्रख्यात ॲडव्होकेट आणि वकील उज्ज्वल निकम
आणि वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या आहेत, त्या दोघांमध्ये ही लढत आहे. तर ह्या लढतीमध्ये एक लक्षात येतंय, की साधारणपणे कुठल्या ठिकाणी येतात, तर विलेपार्ले येतो, चांदिवलीचा भाग येतो, त्याच्यानंतर कुर्ल्याचा भाग येतो, कलिना येतो, बँड्रा ईस्ट येतो, बँड्रा वेस्ट येतो. तर पराग अलावनी, विलेपार्ले बीजेपीचा हा मोठा बालेकिल्ला म्हटला जातो. पूर्वी तो शिवसेनेकडे होता. त्याच्यानंतर चांदिवली, दिलीप लांडे जे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेकडे आहेत. त्याच्यानंतर कुर्ल्याचा मंगेश कुंडलकर हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेकडे आमदार म्हणून काम करतायत. त्याच्यानंतर संजय पोतनीस आहेत, जे उबाटा सेनेचे कलिना ह्या विभागामध्ये आहेत आणि बँड्रा ईस्टला ऑब्व्हियसली काँग्रेसचे सिद्दीकी आहेत. झ त्यामुळे आणि मात्र बांद्रा वेस्टमध्ये मात्र बीजेपीचे स्वतः आशिष शेलार आहेत. तर एकंदरीत आम्हाला इथे लक्षात येतंय, की बँड्रा वेस्टवरून खूप मोठं मतदान इकडे झालेलं आहे. विलेपार्लेमधून खूप मोठं मतदान झालेलं आहे. चांदिवलीमध्ये दिलीप लांडेंच्या मार्फत खूप मतदान झालेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल लक्षात येतंय, की ही लढत उज्ज्वल निकम साधारणपणे आमच्या ओव्हरऑल कॅल्क्युलेशननुसार जर आपण एक मोटामोटी बघितली तर ती 1,20,000 1,25,000 या मतांनी बी-जे-पी इथे नक्कीच जिंकून येईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. इथे फक्त एक फॅक्टर आहे, तो म्हणजे मुस्लिम समुदाय हा मोठ्या प्रमाणात आहे आणि जर तो उबाटाला जर ते मतदान झालं आणि तर मात्र इथे गणित थोडंसं वेगळं असू शकतं आणि मग तिथे मात्र वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत आता आणि तिथे मात्र मग काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांना नक्कीच इथे मतदान होईल आणि मग मात्र ही सीट कदाचित हलताना दिसेल. पण आत्ता तरी बघता 1,25,000ने उज्ज्वल निकम आम्हाला आजच्या आमच्या ग्राउंड रिपोर्टप्रमाणे दिसतायत. त्याच्यानंतर पुढचं जे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई साऊथ सेंटर असं जे म्हटलं जातं, जे जिथे नवाब मलिक, एन-सी-पीचे म्हणजे अणुशक्ती नगर आहे, चेंबूर आहे, धारावी आहे, सायन कोळीवाडा आहे, वडाळा, माहीम हे सगळ्या विधानसभेच्या वेगवेगळ्या जागा आहेत आणि तिथे सदा सरवणकर जे एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आहेत, कालिदास कोलंबकर जे बी-जे-पी बरोबर आहेत. नंतर मग सेल्वान आहे बी-जे-पी बरोबरचे, वर्षा गायकवाड स्वतः तिकडच्या काँग्रेस बरोबरच्या आहेत. नंतर मग उबाटा सेनेचे फाटेरकर आहेत. नंतर मग नवाब मलिक आहेत काँग्रेसचे. तर साधारणपणे लक्षात येतंय, की ही असेंब्ली खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. परंतु खरं सांगायचं जर इथे जी सरळ समोरासमोरची लढत दिसते ती राहुल शेवाळे आणि डायरेक्ट अनिल देसाई जे उबाटा सेनेचे राहुल शेवाळे साधारणपणे इथे जिंकून आलेले आहेत पूर्वी पण आणि सतत दोनदा त्यांनी मतं मिळवलेली आहेत. म्हणजे जर तुम्ही आमच्या डेटाप्रमाणे आम्ही जेव्हा बघतो आहोत, तर लक्षात येतंय की राहुल शेवाळेने 3,81,000 मतं 2014ला मिळवली होती. तेव्हा त्यांनी एकनाथ गायकवाड चा पराभव केला होता. साधारण 1.25 लाख मतांनी. त्याच्यानंतर 2019ला पण राहुल शेवाळे पुन्हा 4,24,000 निवडून आलेत. तिथे देखील त्यांनी एकनाथ गायकवाडांचा पराभव केला होता. परंतु आता मात्र उबाटा सेनेची पण तिथे खूप जोर असल्यामुळे इथे 75,000 ते 1,00,000मध्येच मार्जिनने शेवाळे जिंकतील असं आम्हाला वाटतंय. कारण की आता ह्यावेळेस टफ फाईट आहे आणि एक्झिट पोल आमचं सांगतो की राहुल शेवाळे नक्की ते जिंकतील आणि ह्यावेळेस ही सीट देखील मला असं वाटतंय की पुन्हा एकदा युतीकडे राहणार आहे आणि म्हणजेच ती एकनाथ शिंदेना मिळणार आहे. तर पुढची जी महत्त्वाची साऊथ मुंबई जर तुम्ही बघाल तर तिथे आदित्य ठाकरे स्वतः आमदार आहेत वरळीमध्ये, शिवडीमधून अजय चौधरी आहेत, नंतर भायखळामधून यामिनी जाधव ज्या आज आता लोकसभेला उभ्या आहेत. त्याच्यानंतर मग मंगलप्रसाद लोढा जे बी-जे-पीचे मलबार हिल या सगळ्या हाय प्रोफाईल सेगमेंटमध्ये आहेत. मुंबादेवीमध्ये अमिल पटेल काँग्रेसचे आहेत. कुलाबामध्ये राहुल नार्वेकर बी-जे-पीचे आहेत. सो ओव्हरऑल लक्षात घेता इथे जर तुम्ही शिवडी, भायखळा आणि हा जो भाग म्हणाल म्हणजे लालबाग, परेल आणि हा सगळा भाग येतो, तिथे मराठी खूप मतदान होतं. परंतु तिथे यामिनी जाधव असल्यामुळे तो फॅक्टर यामिनी जाधवला यशस्वी करून दाखवेल. परंतु आदित्य ठाकरे वरळीमधून असल्यामुळे हे संपूर्ण मतदान अरविंद सावंतांना मिळू शकतं. शिवडीमध्ये देखील अजय चौधरी खूप जोर लावतात. ते देखील अरविंद सावंतांना मिळू शकतं आणि आमचा ग्राउंड रिपोर्ट असा म्हणतो आहे, की तुम्ही जर साधारण मागचा एक हिस्ट्री बघाल ह्या साऊथ मुंबईची म्हणजे गिरण गावाची खऱ्या अर्थाने,
तर लक्षात येतं की साधारणपणे 2009 पासून म्हणजे 2009ला मिलिंद देवरा निवडून आले होते 2,72,000 हजार मतांनी. पण त्यावेळेस बाणनगावकर जे मनसेचे आहेत त्यांनी 1,60,000 मतं मिळवली होती. आणि मला असं वाटतं राज ठाकरे हा फॅक्टर इथे खूप महत्त्वाचा आहे. समजा ही 1,00,000 किंवा 70,000-75,000 मतं जर आता यामिनी जाधव यांना मिळाली, तर कदाचित यामिनी जाधव इथे विजयी होऊ शकतात. आणि इथे हे गणित त्यावेळेस मोहन रावले यांना देखील 1,46,000 मतं मिळाली होती 2009ला. पण 14ला मात्र अरविंद सावंत 3,74,000 मतांनी जिंकून आले होते. परंतु त्यावेळेस बीजेपी युतीमध्ये होती उबाटाबरोबर. आणि आता मात्र ती गोष्ट नाही. आणि मिलिंद देवरा हे जे बीजेपीचे मोठे आत्ताचे बीजेपीमध्ये आलेले आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये बीजेपीमध्ये म्हणजे युतीमध्ये आलेले आहेत आणि पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. तर तिथे देखील तुमच्या लक्षात येईल की मिलिंद देवरांची मतं, नांदगावकरांची मतं ही सगळी साधारणपणे अ, ही ह्यांना यामिनी जाधव यांना मिळू शकतात. आणि त्यामुळे अरविंद सावंतांना तशी ती टफ फाईट आहे. पण 2019ला मात्र अरविंद सावंत 4,21,000 निवडून आले होते. तेव्हा पण मिलिंद देवरांची 3,00,000 3.5 लाख मतं, 3,20,000 मतं होती. ती देखील युतीला मिळाली. आणि अनिल चौधरी जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा अनिल चौधरी ॲक्चुअली वंचित आघाडीचे आहेत आणि त्यांना पण 30-40,000 मतं तेव्हा मिळाली होती 2019ला. तर असं वाटतं अरविंद सावंत आणि यामिनी जाधवमध्ये अगदी 25,000 ते 50,000च्या मतांनी टफ फाईट होणार आहे. हे तुम्ही लिहून घ्या. आणि ह्याच्यामध्ये असं वाटतंय की यामिनी जाधव ह्या एक्झिट पोलमध्ये कदाचित बाजी मारतील, जर मिलिंद देवरांची मतं कन्व्हर्ट झाली तर. आणि जर बाणनगावकरांची मतं कन्व्हर्ट झाली तर. परंतु जर ही मतं नाही कन्व्हर्ट झाली, तर मात्र इकडे मराठी माणसाचं वर्चस्व होत असल्यामुळे अरविंद सावंत आणि उबाटा सेनेला खऱ्या अर्थाने इथे जो उद्धव ठाकरेंना जी सपोर्ट आहे, तो इथे मिळणार आहे. तर हा होता संपूर्ण मुंबईचा राजा कोण ह्याचा लेखाजोखा. तर इसाब निधीने अशा पद्धतीने एक्झिट पोलचे सर्व्हे केला होता आणि त्यातून एक लक्षात आलं की मुंबई नॉर्थमधून पियुष गोयल जिंकून येत आहेत. मुंबई नॉर्थ वेस्टमधून अमोल कीर्तीकर जिंकून येत आहेत. त्याच्यानंतर मुंबई नॉर्थ ईस्टमधून मिहीर कोटेचा निवडून येत आहेत. मुंबई नॉर्थ सेंट्रलमधून उज्ज्वल निकम जिंकून येत आहेत. मुंबई साऊथ सेंट्रलमधून राहुल शेवाळे जिंकून येत आहेत. आणि मुंबई साऊथमधून खूप अटीतटीची लढत होईल, पण असं दिसतंय की यामिनी जाधव तिथून जिंकून येत आहेत. तर भाजपला 3, शिवसेना एकनाथ शिंदे यांना 2 आणि उबाटाला 1 असं साधारणपणे चित्र दिसतंय आमच्या सर्व्हेनुसार. तर इसाब नीती बघत राहा. येणारा पूर्ण महाराष्ट्राचा सर्व्हे तुमच्यासमोर लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत गुड बाय.